श्री जयंत पाटील, सन्मान्य श्री शंभूराज देसाई, सन्मान्य श्री अबू आझमी, सन्मान्य श्री अमित देशमुख, सन्मान्य श्री आशिष शेलार, सन्मान्य श्री विजय भांबळे, सन्मान्य श्री रमेश लटके, सन्मान्य श्री धैर्यशील पाटील, सन्मान्य श्री शेख आशिफ, सन्मान्य डॉक्टर मिलिंद माने, सन्मान्य श्री संदीप नाईक, सन्मान्य श्री राजेश क्षीरसागर, सन्मान्य श्री इम्तियाज जलील, सन्मान्य श्री कालिदास कोळंबकर, सन्मान्य सरदार तारासिंह जी, सन्मान्य श्री राहुल मोटे, सन्मान्य श्री राहुल कुल, सन्मान्य श्री बच्चूभाऊ कडू, सन्मान्य श्री गोपाल अग्रवाल जी, सन्मान्य दिलीप वळसे पाटील आणि सन्मान्य वीरेंद्र जगताप यांनी नाही उभं राहून बोलले, माईक चालू नाही झाला त्यांचा. यस, भिवंडीचं सगळं मान्यच आहे, त्यामुळे काय आपल्याला चिंताच करायची नाही. या सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं, काही विधायक सूचना देखील या ठिकाणी दिल्या. आपलं राज्य हे देशातल्या नागरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे आणि जवळजवळ 48 ते 50% आपली लोकसंख्या ही आता नागरी भागामध्ये राहते. नागरी भागाचा विस्तार ज्या प्रमाणात झाला त्या प्रमाणात नागरी भागांमध्ये सोयी सुविधा काही आपण तयार करू शकलो नाही आणि त्यामुळे आज नागरी भागांची परिस्थिती अशी आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, त्या ठिकाणी सांडपाण्याचं शुद्धीकरण असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात एक बॅकलॉग हा तयार झाला आहे आणि म्हणून जी पर्यावरणपूरक शहरं ज्याला आपण सस्टेनेबल सिटीज म्हणतो त्या आपण काही फारशा तयार करू शकलो नाही आणि म्हणून राज्याचा नगरविकास विभाग गेले 1-1.5 वर्ष या ठिकाणी त्याचं काम करत असताना सातत्याने आम्ही असा प्रयत्न करतो आहोत की वेगवेगळ्या योजनांचा कन्व्हर्जन्स करून मूलभूत सोयी ज्या आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, हगणदारी मुक्त शहर असेल, या 4-5 मूलभूत गोष्टींवर अधिक आपल्याला निधी कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा या ठिकाणी आपण सुरू केला आणि त्यामध्ये मग आपण अमृत अभियान असेल, केंद्र सरकारने जे अमृत अभियान सुरू केलं त्याच्यामध्ये जवळजवळ राज्यातली 43 शहरं आली आणि साधारणपणे राज्याच्या 76% लोकसंख्येला म्हणजे नागरी भागातल्या या अमृत योजनेचा लाभ हा या ठिकाणी आपण देतो आहोत आणि याच्या अंतर्गत आपण यावर्षी जो आराखडा केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला त्याच्यामध्ये उदगीर पाणी पुरवठ्याला 126 कोटी, पनवेल पाणी पुरवठा 50 कोटी, उस्मानाबाद पाणी पुरवठा 45 कोटी, वर्धा पाणी पुरवठा 35 कोटी, हिंगणघाट पाणी पुरवठा 58 कोटी, अचलपूर पाणी पुरवठा 15 कोटी, यवतमाळ पाणी पुरवठा 55 कोटी, अंबरनाथ पाणी पुरवठा 13 कोटी, बदलापूर 33 कोटी, सातारा 5 कोटी, वसई विरार 130 कोटी, पिंपरी चिंचवड 120 कोटी, सोलापूर 66 कोटी, जळगाव 124 कोटी, मालेगाव 49 कोटी, नगर अहमदनगर 149 कोटी, लातूर 60 कोटी, अमरावती 85 कोटी, अकोला 91 कोटी, नागपूर 223 कोटी, चंद्रपूर 100 कोटी आणि त्यासोबत उल्हासनगर भुयारी गटर योजना 223 कोटी, त्यासोबत सौर ऊर्जेचे जवळजवळ 86 कोटीचे प्रकल्प, ग्रीन स्पेसेसचे 42 कोटीचे प्रकल्प, असा जवळजवळ 2020 कोटी रुपयाचा हा आपण अमृतच्या अंतर्गत यावर्षी प्रकल्प मंजूर करून घेतलाय आणि त्या माध्यमातून जी आपली प्रमुख शहर आहेत या प्रमुख शहरांमध्ये तिथल्या पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करतो आहोत. साधारणपणे आपण जर बघितलं तर आपल्या नगर विकास विभागाचा सगळा भर हा काही प्रमुख 7-8 महानगरपालिकांच्या पलीकडे जात नाही किंवा त्या महानगरपालिकांमध्ये लोकसंख्याही जास्त आहे, राज्यावर त्यांचं डॉमिनन्सही जास्त आहे, पण आम्ही हा प्रयत्न केला की या महानगरपालिकांच्या बाहेर ज्या नगरपालिका क्षेत्र आहेत त्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रामुख्यानं ही जी कामं जी नगरपालिकांच्या स्वतःच्या निधीतनं ते करू शकणार नाहीत अशा प्रकारची कामं ही हातामध्ये घेतली पाहिजेत आणि ती कामं आज या ठिकाणी आपण निश्चितपणे घेतलेली आहे.
यासोबत काही धोरणात्मक देखील आपण प्रयत्न करतो आहोत की ज्याच्यामध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर आपल्याला कसा करता येईल। आज साधारणपणे आपल्या सगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शहराच्या बाहेर जे प्रदूषण आहे, नदी नाले सगळे प्रदूषित झाले आहेत, शहरांच्या बाहेर घाण आहे, ग्रामीण भागामध्ये ती सगळी घाण जाते, आसपासच्या गावांमधून सातत्याने तक्रारी येतात आणि म्हणून आता राज्य सरकारच्या वतीने आपण एक नवीन पॉलिसी तयार करतोय की ज्या पॉलिसीमध्ये या सगळ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, त्याच्यावर टर्शरी ट्रीटमेंट करणे आणि त्या माध्यमातून राज्यातले जे वीज प्रकल्प असतील, राज्यातल्या MIDCs असतील, राज्यातले जे उद्योग असतील, यांच्यावर हे बंधन टाकणे की त्यांनी या ठिकाणी जे पाणी आहे ते हे ट्रीटेड पाणीच त्यांनी घेतलं पाहिजे। अगदी आपण जर विचार केला तर आज मुंबईचा जो MMRचा रिजन आहे याच्यामध्ये सातत्याने पाण्याचा प्रॉब्लेम आहे। मीरा भाईंदरला आज पाण्याचा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, उल्हासनगरला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे। पण त्याचवेळी जर ठाणे असेल, वसई विरार असेल किंवा इकडे ठाण्याच्या बाजूला कल्याण डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल, अशा ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांचं जर आपण जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली आणि ते प्रक्रिया करून ते जर आपण MIDCला पाणी दिलं तर आज जे फ्रेश पाणी MIDC घेत आहे ते सगळं फ्रेश पाणी आता आपल्याला पिण्याच्या पाण्याकरता या महानगरपालिकांना त्या ठिकाणी देता येईल। आणि आज जो एक वाद सुरू झालेला आहे की पिण्याच्या पाण्याकरता मग MIDCचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, ते आम्हाला मिळत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अडचणी सुरू झाल्या आहेत। तिकडे उद्योग असं म्हणतात की आमचं पाणी जर तुम्ही दिलं, MIDCने भूमिका घेतली की आम्ही उद्योगाकरता पैसे त्या ठिकाणी देऊन हे धरणं बांधली, हे सगळंच पाणी देऊन टाकाल तर आमची उद्योग बंद होतील। त्यामुळे धोरणात्मक निर्णय करून एकीकडे बल्क युजर मिळाल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करणं हे महानगरपालिकांना, नगरपालिकांना सोपं जाईल आणि दुसरीकडे आपलं फ्रेश पाणी आपण हे वाचवू शकू आणि त्याही संदर्भात धोरणात्मक निर्णय आपण घेतोय आणि यातनं PPP आणि गॅप फंडिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट हे कसं करता येईल या संदर्भात आपण निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न हा सुरू केलेला आहे। वेगवेगळ्या महानगरपालिकातल्या मूलभूत सोयींकरता देखील आपण या ठिकाणी तरतूद केलेली आहे। वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये देखील जवळजवळ 500 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपल्याकडे मागच्या काळात तर आपण ग्रामीण भागामध्ये फार चांगलं अभियान देखील राबवलं हागणदारी मुक्तीचं आणि ते आता देखील स्वच्छ भारतमध्ये आपण राबवतो आहोत, पण शहरामध्ये हे अभियान आपण राबवलं नाही आणि आपलं एकही शहर हे हागणदारी मुक्त नव्हतं। पण आपलं सरकार आल्यानंतर आपण प्रयत्न करून आपली शहरं निर्मल व्हावी याकरता स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलं आणि त्या अंतर्गत आपण 2 टप्पे त्याचे ठेवले। पहिल्या टप्प्यामध्ये शहर हागणदारी मुक्त करणं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शहर स्वच्छ करणं। स्वच्छ शहर म्हणजे जे हागणदारी मुक्त देखील आहे आणि ज्या ठिकाणी घनकचऱ्याचं व्यवस्थापन होतं, म्हणजे केवळ कलेक्शन होत नाही, त्याचं व्यवस्थापन होतं, अशा शहरांना स्वच्छ शहराचा आपण दर्जा देतो आहोत। आणि या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की 31 जानेवारी 2016 पर्यंत आपण 52 शहरं ही हागणदारी मुक्त करू शकलो आणि 30 एप्रिल आता 2016 पर्यंत अजून 50 शहरं ही हागणदारी मुक्त होत आहेत। म्हणजे आपल्या एकूण 300-350 शहरांपैकी 100 शहरं ही या एका वर्षामध्ये आपण हागणदारी मुक्त या ठिकाणी करू शकलो। मला असं वाटतं की ही अत्यंत एक महत्त्वाची कामगिरी नगर विकास विभागाने या ठिकाणी केलेली आहे। त्यासोबत आता आपण जी शहरं, काही शहरं स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती हागणदारी मुक्त आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन याच्यामध्येही चांगला गुणात्मक आपण बदल घडवू शकलो आणि राज्यातली 50 शहरं ही आपण स्वच्छ शहरं म्हणून घोषित करू शकलो। आणि घोषणा करताना याचे 3 मोड आपण ठेवले आहेत। पहिलं सेल्फ सर्टिफिकेशन आहे, त्यानंतर त्याचं जिल्हा विभाग पातळीवरचं इव्हॅल्युएशन आहे आणि त्यानंतर त्याचं थर्ड पार्टी स्टेट लेवल इव्हॅल्युएशन आहे। अशा 3 प्रकारच्या इव्हॅल्युएशन मध्ये जे शहर स्वच्छ आणि हागणदारी मुक्त असेल त्यालाच आपण तो दर्जा देतो। कारण अनेक वेळा लोक झाला असं सांगतात पण ते अनेक वेळा झालंच नसतं आणि म्हणून 3 टप्प्यामध्ये याचं आपण जे काही मूल्यांकन आहे ते करतोय। आणि अशा ज्या शहरांनी ही घोषणा केली आहे त्या शहरांना अ वर्गचं जर शहर असेल तर त्याला 2 कोटी रुपये आपण पुरस्कार दिलाय, ब वर्गाचं असेल त्याला 1.5 कोटी दिलेला आहे, 1,50,00,000 आणि क वर्गाला 1 कोटी दिलाय। आणि हे देत असताना आपण असं सांगितलंय की 20% पैसे घोषणा झालं, सर्टिफिकेट मिळालं तेव्हा आणि 80% पैसे 6 महिन्यानंतर तीच परिस्थिती जर कायम असेल तर, त्यामुळे 6 महिन्यांनी पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी जाऊन इव्हॅल्युएशन घेतो की जी काही हागणदारी मुक्ती झाली आहे ती कायम आहे की नाही
जे काही स्वच्छ आहे ते कायम आहे की नाही, आणि त्या माध्यमातून आपण हे काम या ठिकाणी करतो आहोत। आणि मला याच्यामध्ये खरोखर नगरपालिका महानगरपालिकांचं अभिनंदन करायचं आहे की अतिशय इतका चांगला रिस्पॉन्स, म्हणजे अनेक ठिकाणी पाचगणी सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा पॉइंट असं नाव होतं, कारण तिथे कचरा टाकला जायचा, आज त्या ठिकाणी कुठलाही कचरा नाही आणि तो सगळ्यात स्वच्छ भाग हा त्या ठिकाणी झाला आहे। अशा प्रकारे एक कॉम्पिटिटिव्हनेस हा या सगळ्या नगरपालिकांमध्ये या माध्यमातून आपण तयार केला, आणि मला असं वाटतं की त्या निमित्ताने देखील चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। स्मार्ट सिटीच्या बद्दल काही विषय या ठिकाणी सांगण्यात आले। खरं म्हणजे स्मार्ट सिटीच्या संदर्भात मी बरंच डिटेल या ठिकाणी बोललो आहे, पण त्याचा जो SPVचा एक साधारणपणे त्याच्यामध्ये जे काही सांगितलं जातं, आता 2 शहरांचे SPV आम्ही तयार केले, सोलापूरचा आणि पुण्याचा, आणि त्या SPV मध्ये 6 लोक, म्हणजे मेजॉरिटी कोणाची आहे, 6 लोक हे महानगरपालिकेचे आहे, आणि त्याच्यात कोण कोण आहे, महापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता आणि विरोधी पक्षनेता हे पदसिद्ध टाकले आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 नगरसेवक हे त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत। आणि त्यामुळे या दोन्ही शहरांनी ते मान्य केलं, त्यांच्या SPV झाल्या, त्यांचं काम देखील त्या ठिकाणी सुरू होतं। मुळामध्ये मी मागच्या काळामध्ये सांगितलं की SPVचा कॉन्सेप्ट हा काही कोणाचे अधिकार काढून घेण्याकरता नाही आहे, तर आपल्याला मॉनिटायझेशन करता आलं पाहिजे, याकरता SPV आहे। कारण ज्यावेळी आपण एखादी SPV तयार करतो त्यावेळी त्या SPVला इन्कम्बरन्सेस किंवा त्याच्यावर बॅगेज नसतं, त्याची क्लीन चिट असते, त्यामुळे त्याला जर इक्विटी दिली, त्याला जर लँड दिली, तर ती मॉनिटाईज करून त्याच्या 10 पट 5 पट पैसे त्यांना उभे करता येतात, आणि म्हणून हे SPVचं मॉडेल या ठिकाणी आपण स्वीकारलेलं आहे। आणि आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की जरी केंद्र सरकारने 2 स्मार्ट सिटीजला मान्यता दिली, तरी राज्य सरकारने पूर्ण 10 स्मार्ट सिटीजला मान्यता दिलेली आहे। उरलेल्या 8 स्मार्ट सिटीज करता मुंबई वगळता, मुंबई जो स्वतःचा निधी आहे त्यामुळे मुंबई वगळता उरलेल्या स्मार्ट सिटीज करता राज्य सरकार स्वतः त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देते आहे। त्याकरता आपण स्पेशल एक फंड उभा करतो आहोत, सिडको असेल, MMRD असेल, यांच्या माध्यमातून ज्या नागरी भागातल्या आपल्या संस्था आहेत त्याच्या माध्यमातून फंड आपण उभा करतोय, आणि त्या उरलेल्या महानगरपालिकांना देखील स्मार्ट बनण्याकरता आपण तो निधी उपलब्ध करून दिलाय। टप्प्याटप्प्यानं ज्यावेळी त्या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये येतील त्यावेळी केंद्र सरकारचा निधी देखील त्याला मिळेल, पण तेवढाच निधी म्हणजे जो केंद्र सरकारचा मिळत नाहीये आज, तोही निधी त्या महानगरपालिकांना राज्य सरकारच्या वतीने आपण देतोय। आणि म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं की देशामध्ये स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्र खूप पुढे जाईल, आणि यात आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की तशी देशातली सगळ्यात पहिली स्मार्ट सिटी ही सिडकोमध्ये महाराष्ट्राने सुरू केली, आणि त्याच्यामध्ये 17 सोयी आपण ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत, आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उर्वरित काम चाललेलं आहे। आणि आता त्या स्मार्ट सिटीमध्ये बाहेरचे लोक देखील कशा प्रकारच्या ऍप्लिकेशन्स तयार झाल्या आहेत त्या पाहायला येत आहेत, आणि मला असं वाटतं की अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं काम हे त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे आपण हे केलेलं आहे। आज नागरीकरणाची सगळी ही वाढती मागणी पाहता हद्दवाढ आपण मोठ्या प्रमाणात करतो, त्यामुळे त्याच्याकरता आपल्याला निधी देण्याची आवश्यकता आहे, नवीन नगरपंचायतींना निधी देण्याची आवश्यकता आहे। सातत्याने मागणी या ठिकाणी होते, आणि खरंही आहे की नगरपंचायती तयार केल्या पण त्यांना अजून स्टाफच आपण दिलेला नाही, आणि म्हणून त्यांच्या स्टाफचा पॅटर्न आता आपण मंजूर केलेला आहे, आणि त्या संदर्भातली पदनिर्मिती जी आहे त्याला देखील आता मान्यता दिलेली आहे, आणि त्यांच्याकरता 140 कोटी रुपयाची या नवीन नगरपंचायतींकरता इतर तरतूद देखील आता या आपण बजेटमध्ये केलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे या नगरपंचायतीचं काम देखील आता या ठिकाणी सुरू होईल। त्यासोबत हद्दवाढ होणाऱ्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्याकरता 100 कोटी आणि नगरपालिकांकरता 80 कोटी रुपयाची तरतूद ही देखील या ठिकाणी आपण केली आहे। एक महत्त्वपूर्ण आपण आता एक परिवर्तन याच्यामध्ये असं करतोय की साधारणपणे नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण निधी देत असतो, पण नगरपालिकाच्या स्तरावर त्याचा खर्च इफेक्टिव्हली होतो का हा देखील एक प्रश्न आहे। अनेक वेळा बराच भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो, बरेचसे वेस्टेड इंटरेस्ट असतात। एवढंच नाही तर आपल्याला JNNREMच्या काळात देखील असं लक्षात आलं की निधी दिल्यानंतर ती कामं सुरू करायला एवढा वेळ लागला की त्याच्यामुळे त्याची कॉस्ट एस्केलेट झाली, आणि मग कॉस्ट एस्केलेट झाली तर पुन्हा नवीन प्रश्न निर्माण झाला की एस्केलेटेड कॉस्ट आता कोणी सहन करायची, आणि त्यामुळे अनेक प्रकल्प ते होऊ शकले नाही। आणि म्हणून आपण एक या सगळ्या व्यवस्थेमध्ये
4 गोष्टींचा आता इन्क्लुजन त्याच्यामध्ये आपण करायचं ठरवलंय. त्याच्यामध्ये एक दर्जा नियंत्रण, क्वालिटी कंट्रोल हा एक आता आपण सुरू करतो. त्याच्यामध्ये PWD आणि इतर विभागांची मदत घेऊन आपण एक क्वालिटी कंट्रोलचं संपूर्ण नेटवर्क सेटअप करतोय की अशा प्रकारे नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी जी काही निधी आपण देतो त्याचा विनियोग होत असताना त्या ठिकाणची क्वालिटी योग्य आहे की नाही हे या क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यासोबत आपण एक त्रयस्थ पक्षाकडनं लेखा परीक्षण, एक थर्ड पार्टी ऑडिट हे देखील आता आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या कामांवर या थर्ड पार्टी ऑडिटच्या माध्यमातून आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकणार आहोत. एक त्याच्यामध्ये तिसरा गोष्ट आपण ऍड करतोय फलनिष्पत्ती म्हणजे आउटकम इव्हॅल्युएशन. एक आपण त्याच्यामध्ये या प्रकल्पाची संकल्पना काय होती आणि त्यातनं काय आउटकम आपल्याला मिळालेला आहे अशा प्रकारचं एक त्याचं देखील एक मेकॅनिझम आपण उभी करतोय. आणि चौथी ऍक्च्युअल त्याचा जो सनदी लेखापालाकडनं लेखा परीक्षण म्हणजे बाकी आपण स्टॅट्युटरी जे करतो ते तर आपण करूच, पण सनदी लेखापालाकडनं देखील आपण लेखा परीक्षण करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट अजून आता याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करतो ती म्हणजे कालमर्यादा. कालमर्यादा म्हणजे याच्यामध्ये सिस्टीम अशी आपण आता इंट्रोड्यूस करतो की लवकर काम केलं तर इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे आणि उशिरा काम झालं तर शास्ती झाली पाहिजे. याची पॉलिसी आपल्याला नाही आहे. एखाद्या प्रोजेक्टवर आपण ती करतो पण तशी पॉलिसी आपण नाही आहे. तर ती पॉलिसी आता आपण तयार करायचं ठरवलंय की नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये जो निधी आपण देतो, मोठ्या मोठ्या योजना आपण देतो, या योजनांमध्ये त्या योजनेचा जो कालावधी ठरला त्या ठरलेल्या कालावधीच्या पूर्वी जर योजना कोणी कंप्लीट केली तर त्याला ऍडिशनल फायनान्शियल इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे. पण त्याच वेळी जर त्या कालावधीपेक्षा जास्त काळ त्यांनी घालवला तर त्याच्यावर फायनान्शियल शास्ती या ठिकाणी आली पाहिजे. अशा प्रकारचा देखील निर्णय हा या निमित्ताने आपण घेतलेला आहे. मुंबईच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली आणि मुंबईच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या संदर्भात तर मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे. माननीय जयंत पाटील साहेबांनी अतिशय मूलभूत मुद्दा या ठिकाणी व्यक्त केला आणि तो म्हणजे मेट्रो 3च्या संदर्भात जी काही 17 तुम्हाला जागा पाहिजे होत्या त्या जागा काही मिळाल्या नाहीत. त्याच्यामुळे त्याचं नेमकं काय होणार आहे. मुळामध्ये खरं म्हणजे हा जो काही सगळा प्रस्ताव आहे जयंतराव, हा प्रस्ताव महानगरपालिकेकडे तसा पाठवण्याची आवश्यकता नव्हती कारण हा प्रोजेक्ट स्पेशल प्रोजेक्ट आहे. आणि स्पेशल प्रोजेक्टमध्ये आता जो कायदा आपला आहे या कायद्यामध्ये याच्यात परमिशन कोणाची मागावीच लागत नाही. या स्पेशल प्रोजेक्ट एकदा डिक्लेअर झाल्यानंतर डीम टू बी हँडेड ओव्हर अशा प्रकारची ते जागांची स्थिती आहे. पण तरी देखील महानगरपालिकेचं जर काही त्याच्यामध्ये म्हणणं असेल तर ते आपण ऐकून घेऊ. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अनेक गोष्टी थोड्याशा अनफाउंडेड अशा प्रकारच्या म्हणजे माहिती कमी गेल्यामुळे काही गोष्टी तयार झाल्यात. उदाहरणादाखल त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक त्यातनं काहीतरी नष्ट होणार असं कुठेच होणार नाहीये कारण ते इतकं खालून चाललंय. हुतात्मा सारख्याला काहीच त्याच्यात अडचण नाहीये. आणि कोण करणार आहे, कोणाला या मुंबईमध्ये कोणाची हिंमत आहे की हुतात्मा स्मारक त्या ठिकाणी जाऊन ते हुतात्मा स्मारक वगैरे. त्यामुळे अशा अनफाउंडेड गोष्टींवर काही थोडेसे गैरसमज असतील तर ते आपण निश्चितपणे दूर करू. मुळामध्ये माझं मत एवढंच आहे. आता आरे कॉलनीच्या संदर्भातला विषय सातत्याने जयंतराव येतो की तिथली झाडं तुम्ही तोडणार, हे करणार, ते करणार. आता याच्यातला एक मूलभूत फरक आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की मुळामध्ये मूळ आराखडा जो आपण तयार केला होता ही गोष्ट खरी होती की त्याच्यामध्ये 2300 झाडं जवळपास आपल्याला तोडावी लागत होती. त्यानंतर मग आपण विचार केला की एवढी झाडं तोडण्याच्या ऐवजी आपण जरा पलीकडे गेलं पाहिजे म्हणून पलीकडची जागा आपण त्या ठिकाणी ती कोर्टात वगैरे जाऊन आता जवळपास आपण मिळवण्याच्या स्थितीत आहोत. ती जागा आता आपल्याला मिळते आहे. पण ती जागा घेतल्यामुळे आपल्यावरचा भार किती वाढणार आहे? 1,500 कोटी रुपयांनी. कारण ती मार्शी लँड आहे, त्याच्यामध्ये इथे भराव टाकावा लागेल. त्यामुळे 1,500 कोटी रुपयाचा आपल्यावर भार वाढणार आहे. आणि आता नव्याने जे डिझाईन आपण तयार केलं त्या डिझाईनमध्ये जर आपण हा विचार केला की आपण आरे कॉलनीतच ते करायचं तर आरे कॉलनीमध्ये आता आपल्याला 350 ते 500च्या घरातली झाडं ही आपल्याला त्या ठिकाणी तोडावी लागणार आहे. आणि आता हा आपल्याला मिळून निर्णय करायचा आहे की 1,500 कोटी तिथे लावायचे की या ठिकाणी 3-3,500 झाडं, हे झाडं रिप्लांट करायचे प्लस 3-3,500 झाडं लावून या ठिकाणचं पर्यावरणाचं संतुलन ठेवून आपण हे पैसे वाचवायचे. कारण शेवटी हे तर काही माझ्या घरचे पैसे जात नाही जयंतराव, तुमचे जात नाही, कोणाच्याच जात नाही. हे जे पैसे आहेत हे आपल्या टॅक्स पेअरच्याच घरचे जातात. आणि समजा 1,500 कोटी रुपये आपण ठरवलं की 350 झाडं वाचवण्याकरता 1,500 कोटी रुपये आपण जास्तीचे वापरायचे. त्याचा भार कशावर येईल? त्याचा तिकिटावरच भार येईल. ते पैसे तर काही कोणी कॉन्ट्रॅक्टर आपल्या खिशातनं टाकणार नाहीये, तो तिकिटावरच भार येणार आहे. म्हणजे तेवढंच तिकीट थोडंसं महाग होईल. आणि म्हणून या गोष्टींचा विचार करताना थोडा प्रॅक्टिकल विचार हा आपल्याला करण्याची मला असं वाटतं आवश्यकता आहे.
आणि म्हणून निश्चितपणे राज्य सरकारने अजून त्याचा अंतिम निर्णय केलेला नाही. पर्यावरण हे महत्वाचंच आहे, पण याच्या पलीकडे जाऊन मी एक गोष्ट जयंतराव या निमित्ताने सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस पर्यावरणाचा विचार करतो आणि प्रदूषणाचा विचार करतो त्यावेळी झाडं का वाचवायची, तर जे कार्बन फुटप्रिंट तयार होतं ते कार्बन फुटप्रिंट आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या माध्यमातून नलिफाय करता आलं पाहिजे. याकरता आपण जास्तीत जास्त झाडं लावतो. आता जगामध्ये कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरता सगळ्यात इफेक्टिव्ह साधन काय आहे, ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येही कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरता सगळ्यात इफेक्टिव्ह साधन काय आहे, तर ते मेट्रो आहे. आणि अनेक देशांमध्ये त्यामुळे मेट्रो करता पर्यावरणाचे आपल्या देशामध्ये परवानगीच घ्यावी लागत नाही, कारण इट इज अ प्रूव्हन फॅक्ट. आता जर त्यांनाही पटेल, पण अलीकडच्या काळात तुमचा एक उद्योग चालू आहे ना, त्यांना उचकवणे, त्यांना हवा भरणे. त्यामुळे आधी तुम्हाला पटवून दिलं की तुम्ही तिकडे, मग तुमचा चेहरा तिकडे जाणारच नाही, इकडेच ये. त्यांचं आमचं जमलंच आहे, काही अडचण नाही. 5 वर्ष, त्याच्याही पुढचे 5 वर्ष काही चिंता नाही. हे आहे. आणि त्यामुळे जयंतराव मागे बसलेत बघा आहे ना, आहे. आणि आरेचे पालक आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरेतनं ज्यावेळेस आपण स्टॅबिलायझिंग लाईन नेऊ, म्हणजे अगदी डेपो नाही करायचं ठरवलं तरी स्टॅबिलायझिंग लाईन्स नेऊ, त्यावेळी देखील आपल्याला त्या ठिकाणी काही झाडांना त्या ठिकाणी त्याची कत्तल करावी लागणार आहे. त्यामुळे मुळामध्ये पर्यावरणाचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळी एकूण आज जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट तयार केला नाही तर कार्बन फुटप्रिंट आपण किती तयार करतो, आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट केल्यामुळे तो आपण किती रिड्यूस करतो, आणि जी झाडं आपण रिप्लांट करतोय किंवा तोडतोय त्याच्याने किती कार्बन फुटप्रिंट तयार होतो, याचा जर नेट विचार केला तर मी दाव्याने सांगतो, आणि मी त्याची लवकरच आकडेवारी देखील प्रसिद्ध करीन, की मी दाव्याने सांगतो की त्याच्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथून नेऊन आपण कार्बन फुटप्रिंट तयार करणार नाही. आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पर्यावरण पूरक आणि मुंबईच्या पर्यावरणाला मदत करणारं अशा प्रकारचं कार्य या माध्यमातून करू. नेट मुंबई ही पर्यावरण दृष्ट्या त्याच्यामध्ये फायद्यात राहील, नुकसानीत जाणार नाही. पण तरी देखील शेवटी माझा जर विचार केला तर मला रिटायरमेंट नंतर नागपूरलाच जायचं आहे. मला रिटायरमेंट नंतर नागपूरला जायचं आहे. माझं शहर नागपूरच आहे, मला काही इथे जन्मभर राहायचं नाही. मी काही मुंबईकर नाही आहे, म्हणजे मी मुंबईत राहतो पण मी काही मुंबईकर नाही आहे. मला शेवटी माझ्या गावात नागपूरलाच जायचं आहे. जे मूळ मुंबईकर आहेत त्यांनी सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या शहराला आपल्याला कुठे न्यायचं आहे. आज ज्या प्रकारचं ट्रॅफिक कंजेशन या शहरामध्ये दिसत आहे, आणि मेट्रोमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर मेट्रोमध्ये आपण ज्यावेळेस एक सबर्बन ट्रेन तयार करतो, सबर्बन ट्रेनमध्ये एक स्टेशन 2 ते 2.5 किलोमीटर एवढ्या दूर असतं, आणि त्याच्यामुळे 2 स्टेशनमध्ये एवढं अंतर असल्यामुळे स्टेशनवर उतरलेल्या माणसाला दुसरा ट्रान्सपोर्ट वापरावाच लागतो. मेट्रोमध्ये दर 500 मीटरवर स्टेशन असतं. मेट्रोचा टर्न अराउंड टाइम जो असतो हा फार फास्ट असतो, आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करतो त्या इंटिग्रेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल हा मेट्रो त्या ठिकाणी करत असतं. आणि म्हणून मेट्रोची ही जी टर्न अराउंड टाइम आणि 500 मीटरवर जे स्टेशन देता येतात त्याच्यामुळे पलीकडचा जो ट्रान्सपोर्ट आहे तो त्याला कमी लागतो, कारण प्रत्येकाला जवळपास आपल्या घराच्या जवळ ती मेट्रो मिळते. आणि म्हणून हे सगळं मेट्रोचं जाळं आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला विश्वास आहे की जरी मला रिटायर झाल्यावर नागपुरातच जायचं आहे तरी देखील मला काम निश्चित नाही, जेव्हा होईल तेव्हा. वेळ अजून एवढा लवकर होत नाही कालीराजे, काहीच प्रॉब्लेम नाही, एवढा लवकर नाही होत. पण सांगतो म्हणजे हे स्पष्ट असावं, तरी देखील मला शेवटी एवढं काम निश्चित करून जायचं आहे की ज्या दिवशी मी रिटायर होऊन नागपूरला जाईल त्या दिवशी मुंबईच्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की नागपूरच्या माणसाला देखील मुंबईच्या बद्दल तेवढंच प्रेम होतं, किंबहुना मुंबईच्या सगळ्या जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम जर कोणी केलं तर ते नागपूरच्या माणसांनी या ठिकाणी येऊन केलं. हे मला निश्चितपणे हा फुटप्रिंट हा निश्चितपणे मला त्या ठिकाणी तयार करायचा आहे. आणि म्हणून
जयंतरावजी, मी परवा आपल्याला सांगितलं होतं की आता मेट्रोचे 2 टेंडर आम्ही काढलेले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो. मेट्रो 7चं टेंडर आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ते उघडलं, ते ओपन झालं. आता आम्ही त्याचा वर्कआउट देतोय. आणि मलाही सांगितलं पाहिजे की आता ते जे काही टेंडर आहे ते 10% बिलोनीच गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता मेट्रो 2A याचं टेंडर पुढच्या 15 दिवसात आम्ही उघडतोय आणि त्याचा देखील वर्क ऑर्डर आम्ही देणार आहोत. त्यामुळे मला बाकी माहित नाही, पण मेट्रो 7 आणि मेट्रो 2A मध्ये तुम्हाला 2019 मध्ये मी नेणार म्हणजे नेणारच. मला जयंतरावने दिलेली तारीख आहे ती. तुम्हाला माहिती आहे माझे किती जवळचे मित्र आहेत. आणि म्हणून मी आता पुन्हा मेट्रोच्या संदर्भात जास्त सांगत नाही. त्या दिवशी मी जवळजवळ सगळं मेट्रोच्या संदर्भातलं आपल्या पुढे या ठिकाणी मांडलेलं आहे. मी नगरविकास विभागाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की बऱ्याच गोष्टी मान्य सदस्यांनी या ठिकाणी मांडल्या. देवनारच्या संदर्भातला विषय आपण या ठिकाणी मांडला. त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात आपण सांगितलं की ती SIT वगैरे केली होती. त्या SITची एक चौकशी झाली. त्या चौकशीचा रिपोर्ट आमच्या सरकारसमोर आला. त्याच्यामध्ये हायकोर्टात देखील केस झाली. आमच्या सरकारने तो स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर त्याच्यावरची पुढची कारवाई झाली. त्याच्यात काही एनॉमलीज होत्या, त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला. पण आता पूर्ण मला पाठ नाही आहे, बरेच दिवस झाले तो स्वीकारून. पण त्याच्यात काही एनॉमलीज होत्या, त्या एनॉमलीज आपण स्वीकारल्या. पण आता देवनारमध्ये जी काही वेस्ट टू एनर्जी, म्हणजे आता तिथे डम्पिंग करायचं नाही तर जे काही करायचं ते प्रक्रिया करायची, या दृष्टीनं महानगरपालिकेने वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाची कारवाई आता ही त्या ठिकाणी महानगरपालिकेने वेगाने सुरू केलेली आहे. श्री अमित देशमुख साहेब नाही आहेत, त्यामुळे आता त्याचं मी फारसं उत्तर देत नाही. पण त्यातल्या काही गोष्टींचं मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर रेसकोर्स वगैरे जाऊ द्या. आशिष शेलार साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला होता, तो म्हणजे स्ट्रीट वेंडिंग पॉलिसीच्या संदर्भात. आणि खरं आहे की मोठ्या प्रमाणात हा वेंडिंग पॉलिसीचा विषय हा मुंबईमध्ये पेंडिंग आहे. एकीकडे फेरीवाल्यांमुळे लोक त्रस्त आहे आणि दुसरीकडे फेरीवाले जो एक गरीब समाज आहे त्याला वेंडिंगची झोन्स आपण तयार न केल्यामुळे आज त्याच्यावर देखील अन्याय होतोय. आणि एकदा जर हे नीट वेंडिंग झोन्स आपण तयार केले तर त्यांचं आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलरायझेशन करू शकू. आणि आज त्यांच्यामुळे म्हणजे ते विखुरलेले बसल्यामुळे जो काही त्रास मुंबईकरांना होतो त्या त्रासापासून मुंबईकरांना आपण दूर करू शकू. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी महानगरपालिकेला तात्काळ आपण निर्देश देऊ की ही जी काही पॉलिसी आहे पॉलिसीप्रमाणे जे काही वेंडिंग झोन्स करायचे आहेत ते निश्चित कालावधीमध्ये त्यांनी करावे. आणि त्यातनं हॉकिंग झोन्स म्हणा, वेंडिंग झोन म्हणा, एकच गोष्ट आहे त्याला. हॉकिंग झोन्स आपल्याकडे हॉकर्स म्हणतो आपण, तेव्हा हॉकर्स पॉलिसी, हॉकिंग झोन्स हे तयार करावे आणि त्या माध्यमातून त्यांनी काम करावं, अशा प्रकारचं या ठिकाणी सांगतो. संदीप नाईक यांचं मी या ठिकाणी सांगितलंच आहे. त्यासोबत गृह विभागाच्या संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले होते. विशेषतः कालिदासजी तुम्ही जे म्हणता ते आम्हाला मान्यच असतं, त्यामुळे काय अडचण आहे. इथे मी घोषित करो का न करो, कालिदास कोळंबकर म्हणाले की मान्य आहे. हा त्याच्यात देऊ. यस, हो त्याचंही देतो, उत्तर देतो. यस, या ठिकाणी गृह विभागाच्या संदर्भात काही बाबी या उपस्थित करण्यात आल्या होत्या. विशेषतः एक रेट ऑफ कन्व्हिक्शनच्या संदर्भातला मुद्दा आपण सातत्याने उपस्थित केला. तर रेट ऑफ कन्व्हिक्शनच्या संदर्भात 2 प्रकारे आपण रेट ऑफ कन्व्हिक्शन हा या ठिकाणी मोजत असतो. एक जो आपण केंद्र सरकारचं जे NCRB आहे, ज्याचे आपण मगाशी ते NCRBतलं सगळं वाचून दाखवलं वळसे पाटील साहेब, तसं आपल्या माहितीकरता आपण जो NCRBचा रिपोर्ट वाचून दाखवला आणि सांगितलं की महाराष्ट्र खूप त्या याच्यामध्ये वर गेलेल्या गुन्ह्यांमध्ये, तो 2014चा रिपोर्ट आहे. म्हणजे तो आपल्या शासन काळातला आहे, पण ते शासनाचा यात संबंध नाही. म्हणजे आपल्या शासनात आणि आमच्या शासनात झालं, पण एवढंच फक्त आपल्या माहितीकरता सांगतो की आपण ती आकडेवारी जी दिली आणि त्या आकडेवारी तसं सांगितलं की महाराष्ट्र देशात नंबर 1 झालाय गुन्हेगारीत, तर ती आकडेवारी 2014ची आहे, 2015ची नाही आहे. 15ची आकडेवारी आता कमी आली आहे, पण त्याच्यावर मी नंतर बोलेन. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपण जी सांगितली, तर NCRB जी आहे ही NCRB केवळ IPC जी आहेत त्याचे गुन्हे मोजते
आणि राज्यामध्ये आपला जो विभाग आहे हा विभाग आपल्या इथले जे स्पेशल ऍक्ट्स आहेत त्याचे गुन्हे देखील या ठिकाणी मोजतो. आता दोन्ही पॅरामीटर्सचा जर विचार केला तर आपण समजा NCRB प्युअरली IPCचे गुन्हे याचा जर विचार केला तरी देखील आपण जवळजवळ 9% जे 2009 साली होतो किंवा अगदी 14% आपण 2014 साली पोहोचलो होतो ते आता आपण NCRB प्रमाणे 35% पोहोचलो आहे. आणि जर आपण राज्याचे जे स्पेशल कायदे आहेत त्या कायद्यासहित आपण जो रेट ऑफ कन्व्हिक्शन या ठिकाणी मोजतो त्याचा जर विचार केला म्हणजे आपलं संचालनालय तर दरवर्षी प्रकाशित करतं तर आपण 52% पोहोचलो आहे. आणि या संदर्भात हे जे स्टेटमेंट आहे कारण जयंतराव आपण विचारलं तर मला असं वाटतं की हे जे स्टेटमेंट आहे हे मी पटलावर ठेवतो जेणेकरून आपल्यालाही त्याची माहिती मिळेल कुठे काय कसं किती आणि त्याच्यातनं फारसे मग नंतर प्रश्न आपल्याकडे त्याचे उरणार नाहीत. आणि म्हणून रेट ऑफ कन्व्हिक्शनच्या संदर्भात नाही आरोप नाही केले आपण यस नाही. आणि म्हणून म्हणजे मला यात नमूद केलं पाहिजे की आपण सत्तेमध्ये आल्यानंतर 14 निर्णय घेतले रेट ऑफ कन्व्हिक्शनच्या संदर्भात आणि या 14 निर्णयाचा परिणाम असा झाला की अतिशय झपाट्याने रेट ऑफ कन्व्हिक्शन हा वाढत गेला. आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन आपल्याला माहिती आहे की इतका खाली जात होता आणि मुळामध्ये गुन्हे किती घडतात हे महत्वाचं पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं गुन्हे किती सापडतात आणि त्यातल्या किती गुन्हेगारांना शिक्षा होते. कारण गुन्हेगारांना जर शिक्षाच झाली नाही तर गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढते. आज मला आनंद वाटतोय की महाराष्ट्र जो शेवटच्या राज्यांमध्ये होता रेट ऑफ कन्व्हिक्शन मध्ये तो आता या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्या काही राज्यांमध्ये महाराष्ट्र चाललेला आहे. आणि त्यामुळे वळसे पाटील साहेब आपण जे काही फुल टाइम गृहमंत्र्याची मागणी केली आहे तर मी आपल्याला सांगतो की मी ओव्हर टाइम गृहमंत्री असल्यामुळे आणि बाकी आपले सल्ला देखील अधूनमधून मी घेतच असतो त्याच्यामुळे त्याचाही फायदा मला निश्चितपणे होतो. त्यामुळे रेट ऑफ कन्व्हिक्शन जो आहे हा या ठिकाणी वाढतोय. त्यासोबत प्रमुख गुन्ह्यांमध्ये जी काही घट झाली आहे मला असं वाटतं ती आज सांगून काही आपला वेळ घेत नाही. कायदा सुव्यवस्थेची चर्चा आली तर त्या दिवशी पुन्हा नाही सगळं पटलावर कशाला ठेवायचं पण काही चांगली कामं आपण या ठिकाणी करू शकलो. बस लगेच संपवतो अगदी तुमचं कोर्ट करायचं आहे ना आपलं करू ना काय चिंता न करता. काही महत्वाचं गोष्टी ज्या आपण करू शकलो त्याच्यामध्ये CCTNS आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतोय की जवळजवळ म्हणजे CCTNS हा प्रोजेक्ट केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना दिला. 3 वर्षात कुठलंच राज्य ते करू शकलं नाही आपले राज्य करू शकलं नाही पण 1 वर्षामध्ये आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य आम्ही केलं की ज्याच्यामध्ये सगळे पोलीस स्टेशन हे आपण CCTNSच्या अंतर्गत कव्हर केले. सगळे मेजर जेवढे कार्यालय आहेत ते त्याच्याशी इंटिग्रेट केले आणि आता जवळजवळ आपल्या 1000 जवळजवळ 1100 पोलीस स्टेशन्समध्ये आता कंप्लीट जो आपला FIR आहे हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतोय. तो इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिट होतोय म्हणजे जर 0 FIR केला तर तो इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिट होतोय आणि तात्काळ तो सेंट्रल सर्व्हरला म्हणजे आपलं जे काही ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स आपलं तयार होतं त्याला तो जातोय. इलेक्ट्रॉनिकली आपण त्याची कॉपी ही समोरच्या माणसाला देण्याच्या परिस्थितीत आहोत. आज प्रिंटआउट काढून आपण पण इलेक्ट्रॉनिक FIRची प्रिंटआउट आपण देतो आहोत. आणि त्यामुळे आता आपल्याला मोठा क्रिमिनल डेटाबेस हा तयार करण्याकरता हे काम आता सुरू झालेलं आहे. आणि पहिला देशातला प्रकल्प आहे जो गो लाईव्ह झाला आहे. पूर्णपणे आपण गो लाईव्ह तो करू शकलो आहे. त्यासोबत आपलं जे CCTVचं काम आहे म्हणजे याच्यामधल्या तर वेगवेगळ्या ऍप्लिकेशन म्हणजे आज वेळ नाही आहे पुन्हा कधीतरी सांगेन पण इतक्या महत्वाच्या ऍप्लिकेशन्स या त्यामध्ये आपण तयार केलेल्या आहेत. त्यासोबत महिलांकरता म्हणजे डिस्ट्रेस कॉलच्या ज्या काही ऍप्लिकेशन्स असतील अशा अनेक ऍप्लिकेशन या आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. एका गोष्टीचा उल्लेख मात्र याच्यामध्ये मला निश्चितपणे केला पाहिजे की आपण जे ऑपरेशन मुस्कान चालवलं आज राज्यामध्ये मिसिंग चिल्ड्रन मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयाचा कसा फायदा होतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा निर्णय असा का दिला. त्यांनी सांगितलं की कुठलाही मुलगा हरवला तर तो किडनॅप झाला असं समजून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा. त्यामुळे अचानक किडनॅप झालेल्या मुलांची संख्या फार मोठी दिसायला लागली गेले 2-3 वर्ष.
पण आपल्या पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान हे या ठिकाणी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मुलं जी आहेत, म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये 629 मुलं जी हरवलेली होती किंवा किडनॅप असं त्यांच्याबद्दल हे होतं, ही मुलं आपण त्या ठिकाणी शोधून काढली आणि ती त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी परत केली. आणि टोटल नाही, पहिल्या म्हणजे 2 फेजमध्ये केलं. पहिल्या फेजमध्ये 3192 मुलं आणि दुसऱ्या फेजमध्ये 629 मुलं जी हरवलेली होती किंवा आपल्या परिवारापासून कुठे गेली होती किंवा किडनॅप झाली होती, ती सगळी मुलं ही त्या ठिकाणी परत करण्याचं काम केलं. आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये हा सगळ्यात मोठा आकडा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या मुलांना शोधून काढलं, त्यांच्या फॅमिलीज शोधून काढल्या आणि त्यांच्या फॅमिलीजपर्यंत ही मुलं या ठिकाणी पोहोचवली. मला असं वाटतं की याबद्दल खरोखर आपल्या पोलीस दलाची जी काही कामगिरी आहे त्याबद्दल आपण त्यांचा निश्चितपणे या ठिकाणी बहुमान केला पाहिजे. आपल्या मुंबई CCTVच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की फर्स्ट फेज आपण सुरू करू शकलो. सेकंड फेजचं काम देखील आता एप्रिलच्या एंडमध्ये आपण जवळजवळ पूर्णत्वास नेतोय आणि याच वर्षी थर्ड फेजचं काम करून हे जे आपलं वर्ष 2016 आहे, या वर्ष 2016 मध्ये संपूर्ण मुंबई ही CCTVच्या सर्व्हिलन्स खाली या ठिकाणी येणार आहे. पुणे ऑलरेडी आलेला आहे, पुणे आपण पूर्ण करून टाकलं. मुंबई आलेला आहे आणि आता त्याच्या व्यतिरिक्त 6 शहरं अजून ही आता CCTVच्या सर्व्हिलन्स खाली आपण आणतोय. आणि त्या CCTVच्या सर्व्हिलन्समुळे इतके महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले, म्हणजे आता वेळेची कमतरता असल्यामुळे, पण त्याचा काय फायदा होतो आणि किती महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले त्याची माहिती देखील या ठिकाणी मला आहे. कारागृहाच्या सुरक्षेच्या संदर्भात देखील आपण या ठिकाणी महत्त्वाचे काही निर्णय घेतलेले आहेत. त्या ठिकाणी अत्याधुनिक अशा प्रकारची यंत्रणा उभी करून ती कार्यालय आपल्याला कशा प्रकारे चांगली करता येतील, कारागृह, याचा देखील प्रयत्न हा आपण सुरू केला आहे. मी आता त्याबद्दल जास्त बोलत नाही, पण त्यासोबत एक कस्टोडियल डेथच्या संदर्भात माननीय वळसे पाटील साहेबांनी मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे. त्याची सगळी माहिती मी स्वतः घेतली आहे आणि ही गोष्ट खरी आहे. त्याच्यामध्ये ही जी काही डेथ झाली त्याच्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार अयूब बाबूलाल शेख, गार्ड ड्युटी कर्मचारी अब्दुल रज्जाक शेख, MB माने, RD आव्हाड यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची त्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे आणि त्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं या संपूर्ण घटनेची चौकशी ही करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आणि अशा प्रकारे या कस्टोडियल डेथ्स होऊ नये हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. अतुल भातखळकरजींनी देखील एका कस्टोडियल डेथच्या संदर्भात मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि काही पुरावे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. जरूर शासन त्या संदर्भात उचित निर्देश देऊन जी काही कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती कारवाई या निमित्ताने केली जाईल. यासोबत आपल्या गृह विभागाच्या अंतर्गत बंदरे हा जो विभाग आहे, याही विभागामध्ये आता महत्त्वपूर्ण कारवाई करण्याचं काम आपण चालू केलं. पोर्ट पॉलिसी आपण तयार केलेली आहे. त्याच्यातच असतो ना, त्याच्यातच म्हणजे एका गृहामध्येच असतो तो. नाही, गृह म्हटलं की त्याच्या अंतर्गत मी सगळ्याच मागण्या मानतोय त्यात. बरं ठीक आहे, मी एकाच मिनिटात सांगतो, फार वेळ नाही लावत त्याच्यावर. तर संपवतोच, अर्ध्या मिनिटात संपवतो सगळं. ते नाही जायचं आहे तर हा नाही करू ना. तर या ठिकाणी बंदरांच्या संदर्भात मी केवळ आपल्या लक्षात आणून देतो की गुजरात मेरीटाईम बोर्ड जी आहे, या गुजरात मेरीटाईम बोर्डमध्ये त्यांनी जी कॅपॅसिटी तयार केली ती 309 दशलक्ष टनाची केली आहे आणि त्यामुळे त्यांचं महसुली उत्पन्न जे आहे हे जवळजवळ 600 कोटी रुपये आहे आणि आपण जी कॅपॅसिटी तयार केली ती केवळ 25 दशलक्ष टनाची आहे आणि त्यामुळे आपलं महसुली उत्पन्न 100 कोटी रुपये आहे. आणि म्हणून आज पोर्टलेट डेव्हलपमेंट ही सगळ्यात महत्त्वाची आहे. पोर्टलेट डेव्हलपमेंटमधनं रोजगार तयार होतो, उद्योग उभा होतो आणि राज्याला महसूल मिळतो. आज हजारो कोटी रुपयाचा महसूल त्या राज्यामध्ये आणि आपण बघितलं तर गुजरातचा किनारा जो आहे
तो आपल्या किनारा एवढा ब्लेस्ड नाही आहे. आपला किनारा मध्यभागी येतो. वेस्टर्न कोस्ट खरा आपण आहोत, गुजरात नाही आहे. आणि म्हणून आपण नवीन पॉलिसी तयार करून या ठिकाणी निर्णय केला की पोर्टलेट डेव्हलपमेंटवर आपण अधिक भर द्यायचा. आणि त्या माध्यमातून यावर्षी 3 पोर्टचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. त्यासोबत पोर्ट कनेक्टिव्हिटी करता आपण पहिल्यांदा SPVच्या मॉडेलमध्ये पोर्टचं कन्सेशनर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून SPV कंपनी तयार करून जयगडचा पोर्ट असेल त्या ठिकाणी रेल्वेची लाईन ही खाजगी म्हणजे अशा प्रकारच्या कंपनीच्या माध्यमातून नेण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. इतरही पोर्ट कनेक्टिव्हिटी आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता मी याबद्दल जास्त बोलणार नाही. भीमज्योतीचं तुम्ही सांगितलं मला, मी मागेच तुम्हाला त्याचं आश्वासन दिलेलं आहे. काय जाहीर करू सांगा, तुम्ही जे म्हणाल ते जाहीर तेच करून देऊ. चला, सगळं मान्य. आणि म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत काही बाबी आणि एक जयंतरावनी फार चांगलं सजेशन या ठिकाणी दिलं. 1100 घरं तयार आहेत आणि ती काही कब्जात घेतलेली नाहीत. तर त्या संदर्भात घाटकोपर म्हटल्याबरोबर हे उभे राहिले आणि म्हणाले मला माहिती नाही जयंतरावांना कसं कळलं की 1100 घरं तयार आहेत. आणि त्यामुळे त्यांना तुम्ही जर माहिती दिली तर तातडीने ती घरं आपण कब्जामध्ये घेऊ आणि त्या ठिकाणी देऊ. पण एक महत्वाचा मुद्दा मी मांडू शकलो नाही. पोलिसांच्या घराच्या संदर्भात 12,000 घरांना आपण यावर्षी मान्यता दिलेली आहे आणि त्याचा कालबद्ध कार्यक्रम आपण तयार केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की या 3 वर्षामध्ये आपण सगळे रेकॉर्ड तोडू इतके पोलिसांची घरं आपण तयार करतो आहोत. आणि त्यासोबत पोलिसांना स्वतःचं घर मिळालं पाहिजे याही करता आपण कन्सेशन सगळ्या प्रकारचे द्यायचा निर्णय घेतलेला आहे. इकडे 4 FSI दिलाय, तिकडे 2 FSI दिलाय आणि त्या माध्यमातून तीही योजना आपण तयार करतोय. कारण जो गरीब आपला पोलीस आपल्याकरता एवढा राबराब राबतो, रिटायरमेंट नंतर त्याला झोपडी देखील राहत नाही आणि म्हणून त्या प्रत्येक पोलिसाला घर मिळालं पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात आपण काम जे आहे ते हातामध्ये घेतलेलं आहे. आमच्या बच्चू कडू साहेबांनी काही या ठिकाणी मूलभूत गोष्टी सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत मांडल्या आणि जरूर मी आपल्याला आश्वस्त करतो की ज्यांनी ज्यांनी जे प्रपत्र देण्याची आवश्यकता आहे ते सर्व प्रपत्र त्यांच्याकडनं आले की नाही मी स्वतः तपासीन आणि आलेले नसतील तर त्यांच्यावर उचित कारवाई ही केली जाईल. कारण शेवटी शासन असो, प्रशासन असो, लोकप्रतिनिधी असो, सगळ्यांकरता कायदे आहेत आणि कायद्याचं पालन केलं नाही तर ते काही योग्य बाब नाही आहे. म्हणून ते निश्चित ते सगळे प्रपत्र या ठिकाणी तपासली जातील. मी या निमित्ताने एवढंच आश्वस्त करू कुठला नाही त्या संदर्भात आता आपण एक नवीन सिस्टीम डेव्हलप करतोय की ज्या सिस्टीम मध्ये थेट आपल्याला ऑनलाईन अपॉइंटमेंट घेता येईल आणि एंट्री करता येईल अशा प्रकारचं एक सिस्टीम आपण तयार करतोय. ती झाली की तो प्रश्न निश्चितपणे मंत्रालयातल्या रांगेचा सॉल्व्ह होईल. पण आपला प्रयत्न तर असा आहे की मंत्रालयात यावंच लागू नये. जेवढं डिसेंट्रलायझेशन करता येईल तेवढं करण्याची आपली आवश्यकता आहे. ते निश्चितपणे आपण करू. आता आपले अग्रवाल साहेब गेले असल्यामुळे रावणवाडीच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. पण त्याची मागणी मूलभूत योग्य वाटते की रावणवाडी आहे तर पोलीस स्टेशन लागेलच. रामवाडी असते तर एखाद्या वेळेस लागलं नसतं पण रावणवाडीत पोलीस स्टेशनची आवश्यकता ही पडणारच आहे. त्याच्यामुळे हे रेकॉर्डवर घेऊ का? हो, शेतकऱ्यांवर जिथे कुठे गुन्हे चुकीचे दाखल झाले असतील निश्चितपणे आपण शेतकऱ्यांवरचे गुन्हे जे आहेत ते परत घेण्यास सांगणारच आहोत. शेतकऱ्यांवर या राज्यामध्ये तरी कुठलं आंदोलन केलं याकरता त्यांच्यावर फारसे गुन्हे कुठे राहू नये अशा प्रकारचाच आपला प्रयत्न असेल. या निमित्ताने विधी व न्याय विभागाच्या संदर्भात किती केसेस झाल्या वगैरे आता मी घेऊन आपला वेळ घेत नाही. आपण एका कोर्टच्या संदर्भात त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. निश्चितपणे त्याला प्राधान्य आपण देऊ. बेलोरा एअरपोर्टच्या संदर्भात पुढच्या आठवड्यात मी बैठक घेतोय आणि ते सगळं जवळपास मार्गीच लागलं आहे. पुढच्या बैठकीत ते पूर्णपणे आपण मार्गी लावू. आज या निमित्ताने मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सन 2016-17 या वर्षाकरता सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित 1,058,76,36,000 गृह विभागाशी संबंधित 12,517,19,68,000 नगर विकास विभागाशी संबंधित 14,801,76,13,000 तसेच विधी व न्याय विभागाशी संबंधित 1,256,40,01,000 इतक्या खर्चाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांना या सभागृहाने मंजुरी द्यावी अशा प्रकारची विनंती मी करतो.
प्रकाश